आणि खूप एक्सपिरियन्स भेटला त्या एका दिवसाचा। कारण त्याच्यामुळे मला कळते की मम्मी किती काम करत असेल किंवा किती मेहनत घेते। प्रत्येक दिवशी उठून जाणं, परत तेवढ्याच ताकदीने दुसऱ्या दिवशी उठणं, स्वतःला प्रिपेअर करणं त्या गोष्टीसाठी। सो या सगळ्या गोष्टी मी कालच्या एका दिवसात शिकलो, 6 तासामध्ये। सो पैसा किती महत्वाचा आहे हे मला कळलंय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। सो आता आहे ना, आपण क्लासवरून आलो, सगळं व्यवस्थित क्लास झाला। ताई तुझा कसा झाला क्लास? मस्त एकदम। माझा पण मस्त झाला। आणि आता आहे ना, ताई बोलली की माझं गाणं शूट कर। ते गाणं आपण आहे ना एक प्लेस निवडले जी आपल्या जवळच आहे घरापासून, ते म्हणजे आपलं हे गार्डन। सो या गार्डन मध्ये ना वेगवेगळे शॉट्स घेतोय, एक 8 ओळीच आहे। सो त्याच्यामध्ये ना सिनेमॅटिक शॉट्स मी ताईचा व्हिडिओ शूट करतोय। आणि तू कुठलं गाणं गातेस? आभाळ माया। आभाळ मायाचं गाणं आहे मित्रांनो, टायटल सॉन्ग आहे। सो ते आहे ना तुम्हाला आपल्या युट्यूबच्या शॉर्ट्स मध्ये पण बघायला भेटेल आणि माझ्या इंस्टाग्राम आयडी वर पण बघायला मिळेल। तर माझा इंस्टाग्राम आयडी आहे मंदार आर्टिस्ट, इथे दिलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण दिलेली आहे। सो ते कन्फर्म झालं ना की तुम्हाला मी सांगणारच ब्लॉग मध्ये। सो तुम्ही जाऊन बघू शकता आणि युट्यूब शॉर्ट्सला पण मी टाकणार आहे। आणि खूप मजा येते शूटसाठी। मी म्हटलं की दुसरा कोण करण्यापेक्षा आपणच करूया ना, माझ्यामध्ये टॅलेंट आहे एवढं, एडिट मी चांगला करतो आणि आपल्याकडे सिंगर आहे। सो तुमचा सपोर्ट आहे मित्रांनो, अजून काय पाहिजे। मम्मी घरी आलेली, आज फ्रायडे आहे, मम्मी आलेली आहे, मम्मीने जेवण पण केलेलं आहे। तर चला आता शूट करते, थोडंसं बाकी आहे। सो शूट झालेलं आहे, कसं झालं? छानपैकी एकदम मस्त झालं यार। मजा आली? असं वाटतं प्रोफेशनली आपण काहीतरी ट्राय केलं, असं वेगळं वाटलं, एकदम डिफरंट, मस्त एकदम। आणि गार्डन मध्ये एवढे शूट घेण्यासारखं म्हणजे बॅकग्राऊंड आहे ना, खूपच मस्त, मजा आली एकदम। एक नवीन काहीतरी केल्याचा फील आला ना, एक नवीन काहीतरी आपण करतोय आपल्या लाईफ मध्ये असा फील आला भाई साहब, खूप मजा आली। हा। सो ताई सिंगिंग चांगली करते, याचा फायदा करून घ्यायचा। ऍक्च्युली मध्ये ती तिची हॉबी आहे, जसं माझं स्केचिंग आणि ब्लॉगिंग शूट करणं ही माझी हॉबी आहे, एडिटिंग वगैरे। सो तसं तिची सिंगिंग ही हॉबी आहे। सो त्याला कुठेतरी पॉलिश करायचं। सो या मस्त झालं। आता नेक्स्ट डिरेक्टर बाय मंदार तर एकच नंबर। माझा सूर जेवढा लागत आहे तेवढा तो मला सांगतो की ताई एकदम वरचा सूर घे, ताई एकदम खालचा सूर घे, मस्त एकदम मजा आली। चला आता मम्मी वाट बघते। जवळजवळ चहा पिण्याची वेळ झाली, 3:45 झाले, आम्ही घरी आलोय आणि मम्मीने आज जेवण करून ठेवले आमच्यासाठी। आम्हाला 4 वाजता रोज जेवण, रोज 4च वाजता जेवण। आज सगळं मी कामातून येऊनच जेवण केलेलं आहे, कारण की आपल्याला रोज नेहमीच आम्हाला 4 वाजता घरी येऊन अजून परत फ्रेश होऊन मग मी जेवण करायला सुरुवात केली। तर मम्मीने इकडे काय काय केले, मांदेली केली, अंडी उकडली आहेत, चपात्या केल्या आहेत आणि काय मम्मी भात केला, भात आहे इकडे। काय जरा म्हटलं भाऊसाठी अरे वा, भाऊचा तर आनंद गगनात मावेना। आता पोट भरून भात खाणार सगळं। असं त्याला गरम गरम पाहिजे जेवण, मग तो जेवतो व्यवस्थित। बरोबर, कधी पण जेवण आपल्याला गरम असलं तर 2 घास जास्त जातात, म्हणून म्हटलं मी आता गरमच भात बी घातला आणि बोंबलाच वगैरे करून घेतलं। ओके, चला जेवण करून घेऊया, तुम्ही पण या सगळेजण जेवायला। मी आपल्याला मस्तपैकी फळं घेऊन आणले आणि त्या दिवशी आपल्याला या फळाचं नाव नव्हतं माहिती, तर आपल्याला सबस्क्रायबरने आपल्याला सांगितलं की जामफळ म्हणून या फळाचं नाव आहे। तेव्हा समजलं जाम बोलतात, जाम ना, कमेंट मध्ये सांगितले। तर आता ही जी फळं आहेत ती लोक खात नाहीत, मंदार पण खात नाही, असं पायल पण खात नाही। आता बघा मी कशी आणते ती त्यांना, अख्खी फळं कोणीच खायला नाही मागत। आता मग ते कसं टाकून म्हणजे कशी आता कशा प्रकारे कट करून मम्मी आणणार आहे ना, तेव्हा आम्ही ती खाणार। अशी अख्खी कोण नाही उचलणार। इकडे भाऊ बसलाय जेवायला आणि तो पण तसं नाही खात ना भाऊ? मला आम्ही तर खातच नाही, तसं पण नाही, असं तसं खाऊन बघ, तुला कळेल। मग टेस्ट, प्रत्येक गोष्टीची टेस्ट करून बघायची, लगेच नाही बोलायचं। आता मम्मीने ना असे पीसेस करून आणले, तर या प्रकारे मम्मीने पीस करून ठेवले, तर आम्ही आता खाणार। आणि मी त्या दिवशी ट्राय केलं, इतकं भारी लागलं ना। सो आता तर हे मी खाणार। किती रुपयाला मम्मी मिळते हे? 20 रुपयाचा वाटा असतो। 20 रुपयाचा वाटा, 20 रुपयाला 5 फळं मिळतात। याच्यापेक्षा वेगळे पण असतात, छोटे लहान साईजचे। अच्छा, पण हे 20 रुपयाला 5 दिले तिने। आता जेवण झालं आमचं आणि मी सर्वात लेट जेवण तयार झालोय आणि मम्मी आता बाहेर आराम करते, त्याच्यासाठी आम्ही पडदा टाकलेला आहे। आणि मी आणि ताई किचन मध्ये बसलोय, मी खुर्चीत, ताई खाली बसले। का तर आता जो आपण व्हिडिओ शूट केला ना गार्डन मध्ये, जो तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल इन्स्टा आणि युट्यूबच्या शॉर्ट्स मध्ये, तर तो आहे ना, आता त्याचा आपण ऑडिओ देतोय, म्हणजे ताई ऑडिओ देते। सो त्यानंतर मी ते एडिट करणार। सो करण्यासाठी ताईने बघा इथे लिरिक्स पण काढलेले आहेत, लिरिक्स काढले तिकडे। जड तो
जीवा लागते ती आस. तर आता बाकीचं पूर्ण गाणं तुम्ही आपल्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये आणि भाऊच्या इंस्टाग्राम आयडी वर नक्की बघा आणि कसं वाटतंय ते नक्की मला कमेंट करून सांगा. परमेश्वर यांना बांगडा आणलाय. भाऊला नेहमी बांगडा आवडतो, बोला तायच घेऊन ये, तर यानं मस्त पैकी इकडे बांगडा आणलाय आणि छान असं स्वच्छ केलाय. आता फक्त त्यांना कट करते कारण अख्खा जाड होतो ना, ते फ्राय करायला नको, कट करते पीसेस. कट नको करू, रेश मार, मला चालेल. चालेल तुला? मम्मी बोलते कट करून दे. पण शिजेल ना? शिजणार तो. मग बस ते रेषा रेषा. अख्खा बांगडा खाण्याची मजा आणि अर्धा बांगडा खाण्याची मजा ही वेगळी गोष्ट आहे खूप. सो अक्का खाएंगे. छान आहे ना. बांगड्याला मॅरिनेट करून घेतलं. आता कसं वाटतंय भाऊ? एक नंबर यार, मस्त ताईने मॅरिनेट केलं एकदम. त्या चिरा वगैरे पण आहेत ना सगळ्या भरलेल्या. थोडा हलका हलका ना चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलंय मी. तवा थोडंसं तापलं. तांदळाचं पीठ कुठे? तांदळाचं पीठ लावायचं. बांगडा तर झाला पण खोकून हालत खराब झाली माझी. ताई तू खोकत नाहीस? ती खोकून झाली. अच्छा, खोकून झालीच काय. चला मित्रांनो, या जेवायला ताईने मस्त आहे ना बांगडा फ्राय केलेला आहे आणि चपाती आहे. चपातीचं नाही खाल्ली ना, एखादी तरी नाही खाल्ली ना मम्मी जो वलटवूनच काढली, म्हणून एखादी चपाती तर आता खावीच लागणार आहे. नंतर भात खाऊया. तर मस्तपैकी ताईने बांगडा फ्राय केलेला आहे एकदम प्रॉपर. सो मित्रांनो, जेवण वगैरे झालं आणि आता ताईची पण तयारी झाली उद्याची, म्हणजे कसली तर मम्मीला टिफिन द्यायची. भाजी कट करून घेतली आता ताईने. भाजी वगैरे कट करून घेतली. सकाळी 5 वाजता आपल्याला उठायचं असतं ना मम्मीचा टिफिन वगैरे करायला. मग आमच्यासाठी पण सोबतच करून घेते भाजी वगैरे. चपात्या मग नंतर गरम करून करतो. ती सगळी तयारी आदल्या दिवशी करावी लागते. कधी कधी मला नाही जमत. मी हे पण नाही सांगणार की मी नेहमीच टिफिन देते मम्मीला, कधी ती नाही जमत उठायला. मी काल म्हटलं होतं कालच्या ब्लॉग मध्ये की मी तुम्हाला सांगणार आहे की मला नक्की काय काम होतं. तर ऍक्च्युली आहे ना, खूप दिवसापासून मी असं ठरवलं की मी कुठेतरी पार्ट टाइम जॉब करेन. मी शोधलं पण होतं आणि काही दिवस सांगून ठेवलं होतं. त्यांचा समोरून काय फोन आला नाही, पण काल अचानक बिल्डिंग खाली शॉर्ट ब्लॉग साठी व्हॉइस ओव्हर करताना मला फोन आला, म्हणून मी निघालो. ते तुम्हाला सांगितलं पण. तर मग निघालो आणि मी ऍक्च्युली मेडिकल मध्ये बघितलं होतं काम. तर मला वाटलं की नॉर्मल म्हणजे औषधं लावण्यासाठी किंवा एक्सपायरी डेट बघून चेक करण्यासाठी वगैरे अशा नॉर्मल गोष्टी असतात मेडिकलमध्ये. तर त्याच्याऐवजी वेगळं म्हणजे खूप जास्त काम होतं. म्हणजे एक्सपायरी डेट झालेली औषधं एका पिशवीत भरून त्या गोणीच्या गोणी आणायचं, तेवढं माझ्याने नव्हतं झेपत. पण मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी आहे की मी 150 रुपयासाठी जवळजवळ 4 ते 10 वाजल्यापासून फक्त 150 रुपयासाठी काम केलं. आणि तो जो एक्सपिरियन्स होता ना कालचा माझा, खूप काय शिकवून जाणारा होता. म्हणजे थोड्याशा पैशासाठी माणूस किती कष्ट करतो हे मला त्या गोष्टीने शिकवलं. कालच्या दिवसाने मला शिकवलं. आणि पैसा खूप महत्वाचा आहे, 1-1 रुपया का असेना. सो त्यासाठी आपण प्रत्येक जण झगडत असतो, खूप मेहनत करत असतो आपल्या प्रत्येकाच्या लाईफ मध्ये. सो हा असा एक्सपिरियन्स होता कालचा माझा. म्हटलं की अरे भाई साहेब, 150 रुपयासाठी मी एवढं करतोय, तर आपल्यापेक्षा जे अजून जास्त कष्ट घेतात, म्हणजे कमी पैशांमध्ये राबतात, सो त्यांचा त्या गोष्टी माझ्या डोक्यात आल्या. म्हटलं की भाईसाहेब, हे खूप कष्टाचं काम आहे. सो 150 रुपयासाठी मी कालचा पूर्ण दिवस घालवला. हा जो दिवस होता ना माझ्या लाईफचा, तो खूप महत्वाचा ठरला आणि खूप काही गोष्टी मी त्याच्यातून शिकलो. आणि एक निगेटिव्हिटी नाही घ्यायची, पॉझिटिव्हिटी घ्यायची आणि पुढे तसंच आपलं जे काम चालू आहे ना ते करत राहायचं, असं मी स्वतःला बोललोय. आपल्याला काहीतरी चांगलं करायचंय आणि खूप मोठं करायचंय, हा फक्त उद्देश माझ्या डोक्यात मी ठेवलेला आहे. का? कारण त्या 150 रुपयासाठी मी राबलो एवढा, म्हणून. आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेळ यावी लागते, पण ती वेळ येण्यासाठी सुद्धा आपण आहे ना बोलतो ना, हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जाणं. आणि कसं होतं की आपण आहे ना कोणतीही गोष्ट करत असताना जर आपल्या त्याच्यामध्ये आवड असेल तर आपण त्याच्यामध्ये अजिबात विभाजन करायचं नाही. म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये ब्रेक घ्यायचा नाही किंवा त्याच्यामध्ये आपण बोलतो ना एक ती स्टॉप करून टाकायचं नाही, फुल स्टॉप नाही लावायचा. ते कंटिन्यू सातत्य, आपण जे बोलतो ना कन्सिस्टन्सी, हीच खूप महत्वाची आहे. आणि ते आम्हाला दोघांना जास्त माहिती आहे चांगलं अनुभवावरून. सो हा तेच तुमच्यासोबत शेअर करायचं. त्या 150 रुपये मला जेव्हा भेटले ना तेव्हा मला म्हणजे वाईट तर वाटलं, पण एवढं चांगलं पण वाटलं आणि खूप एक्सपिरियन्स भेटला त्या एका दिवसाचा. कारण त्याच्यामुळे मला कळते की मम्मी किती काम करत असेल किंवा किती मेहनत घेते. प्रत्येक दिवशी उठून जाणं, परत तेवढ्याच ताकदीने दुसऱ्या दिवशी उठणं, स्वतःला प्रिपेअर करणं त्या गोष्टीसाठी. सो या सगळ्या गोष्टी मी कालच्या एका दिवसात शिकलो, 6-1 तासामध्ये. सो पैसा किती महत्वाचा आहे हे मला
कळलंय आणि त्या हिशोबाने मी पुढची वाटचाल जी आहे ती सुरू ठेवणार आहे. तर हाच एक्सपिरियन्स एक तुमच्या समोर शेअर करायचा होता. सो असंच आहे, कुठली पण गोष्ट घडू दे, चांगली वाईट घडू दे, त्याच्यातून तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट घ्या आणि पुढे चालत राहा. सो हे मी स्वतःला ठरवलं. तर असा होता आजचा दिवस. तर जे काय होतं ते तुम्हाला दाखवलं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. सो लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आम्ही पण घेतो आमची काळजी. बाय बाय.